नमस्कार. गिरीश थत्तेकडून ऐका भाग्यश्री पाटणकर ह्यांची लघुकथा आत्मा. आपण एक निर्मळ शांत आत्मा आहोत असं वाटत होतं. काळाचा बंधन नसल्याने काल आज कळत नव्हतं. वयाच्या 78व्या वर्षी आपण जीर्ण शरीर सोडले. त्यानंतर मात्र हलकं वाटत होतं. आपली आप्त मंडळी हॉलमध्ये गोळा झाली होती. माझ्या शरीराला पाहून रडत होती. त्यांचं ते दुःख काही दिवसाचं, तासाचं, मिनिटांचं होतं हे मी जाणत होतो. तसं त्यांना दोष देण्याचा काही अर्थ नव्हता म्हणा. मीही पूर्ण जन्मभर हेच केलं ना. सोहम पासून सुरू झालेली यात्रा कोहम अहम पर्यंत चालू ठेवण्यात आपलाच तर वाटा होता. माझ्या मारलेल्या हाका कोणालाच ऐकू येत नव्हत्या. आपले शरीर सुटल्यावर आपण ईश्वराचा अंश आहोत हे भासत आहे. असं शरीर असल्यावर क्वचितच भासतं. परंतु हे किती उशिरा कळतं ना, वेळ निघून गेल्यानंतर. प्रत्येक आत्म्याचे वेगवेगळे स्वर्ग नरक असतात. आपण शरीरात असताना काय कर्म केले त्याचे रेकॉर्ड आत्म्यात सुरक्षित असते. इथे आपणच आपले न्यायाधीश, आपणच शिक्षा आणि आनंदाचे अनुभव घेणारा जीवात्मा असतो. आत्म्यात कोंडून घेण्याचे बंधन खरंच आत्म्यावर असते का? पृथ्वीवर असताना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर चुटकीसरशी मिळाले होते. मला आता आपण कुठेतरी ओढले जात असल्याचा अनुभव येत होता. अंधार, खूप अंधार. कधी असहाय यातना, कधी सुखद तर कधी भयानक अनुभव मला येत होते. मला शुभ्र, नितळ, चकचकीत दिसू लागलो होतो. म्हणजे मी शुद्ध झालो होतो का? कोणास ठाऊक. या सर्वात किती काळ गेला हे गूढ आहे. पण मी काहीतरी शोधत होतो. मी पृथ्वीवर जन्म घेण्याचा शोधात होतो. अरे बापरे, मी का घ्यायचा जन्म? असं मोकळं सात्विक जीवन मला आवडलं होतं. एक अज्ञात शक्ती मला जन्म घेण्यासाठी बाध्य करीत होती. आता पृथ्वीवरची लोक मला आकर्षित करत होती. सतत सोहमचा उच्चार करणारा मी भलत्याच मायेत गुंतत चाललो होतो. आणि एका आईबाबांची मी निवड केली. त्यानंतर सर्व दूर अंधार मला जाणवला. कधी जळजळ तर कधी गोड सुखद अनुभव मी घेत होतो. आणि एक दिवस अनेक कष्टातून मी मोकळा झालो. मी डोळे उघडायचा, खरंच डोळे उघडायचा प्रयत्न करीत होतो. किलकिल्या डोळ्यांनी मी पाहिलं. मी एका उबदार मांडीवर होतो. आणि एक प्रेमळ नजर मलाच न्याहाळत होती. तो स्पर्श वात्सल्याचा होता. त्या उबदार कुशीत मी हळूच शिरलो. अरे च्या, की माझा पुनर्जन्म झाला होता. माझा पुनर्जन्म झाला होता. धन्यवाद.